आज आहे 20 मार्च म्हणजेच काय आपल्या स्वामी महाराजांचा प्रगट दिन. तर श्री स्वामी समर्थ महाराज प्रगट कसे झाले हे तुम्हाला माहिती आहे का? नाही ना? तर चला आपण याविषयी माहिती जाणून घेऊया. असे म्हणतात की भक्तिभावाने प्रगट दिनाची कथा ऐकली, वाचली किंवा श्री स्वामी समर्थ या नावाचा जप जरी केला तरी श्री स्वामी समर्थ महाराजांची कृपा ही निश्चित मिळते. चला तर बघूया या मागची रहस्यमय कथा. त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. तेव्हा तुमच्या लक्षात येईल की जे आपण माहिती सांगतोय ती किती उपयुक्त आहे. तर चला, इसवी सन 1459मध्ये नृसिंह सरस्वती महाराज गाणगापूरवरून श्रीशैल यात्रेनिमित्त कर्दळीवन येथे अदृश्य झाले होते. तेथे त्यांनी सुमारे 300 वर्ष कठोर तपश्चर्या केली. एका जागी ध्यानस्थ असल्यामुळे मुंग्यांनी त्यांच्या शरीराभोवती भव्य वारूळ बांधले. झाडे, वेली आणि मुंग्यांचे हे भले मोठे वारूळ तयार झाले होते. एके दिवशी उद्धव नावाचा लाकूडतोड्या त्या ठिकाणी आला आणि तो झाडे तोडत असताना त्याच्या कुऱ्हाडीचा वार चुकून त्या वारुळावर पडला. वारूळ फुटताच रक्ताची धार वाहू लागली. क्षणार्धात दिव्य ज्योतीने संपूर्ण परिसर उजळून निघाला आणि त्या वारुळातून तेजस्वी अजानुबाहू श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज प्रगट झाले. हे पाहून उद्धव घाबरला. त्याला आपल्या हातून दैवी पुरुषाला जखम झाल्याचे दुःख झाले. तो स्वामींची क्षमा मागू लागला. तेव्हा स्वामींनी त्याला अभय दिले आणि म्हणाले, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामींनी उद्धवचा उद्धार केला आणि लोककल्याणासाठी पुन्हा प्रगट होण्याचे ठरवले. इथून पुढे नीट लक्षपूर्वक ऐका. स्वामींनी स्वतः सांगितले, मी नृसिंह भान आहे. श्रीशैल जवळच्या कर्दळीवनातून आलो आहे. यावरून ते नृसिंह सरस्वती यांचेच अवतार असल्याचे स्पष्ट होते. प्रगट झाल्यानंतर स्वामींनी भारतभर भ्रमण केले. त्यामध्ये गंगातीरी, काशी, प्रयाग, कलकत्ता, त्र्यंबकेश्वर, पंढरपूर, मंगळवेढा अनेक अशा ठिकाणच्या अनेक भक्तांचा उद्धार त्यांनी केला. पुढे इसवी सन 1856मध्ये ते अक्कलकोटमध्ये आले. प्रथम खंडोबा मंदिरात मुक्काम त्यांनी केला. अक्कलकोटमध्ये त्यांनी 22 वर्ष वास्तव्य केले आणि तेथेच त्यांचा मुख्य कार्यकाळ गेला. 30 एप्रिल 1878 रोजी त्यांनी वटवृक्षाखाली महासमाधी घेतली. पण आजही भक्तांच्या हाकेला महाराज धावून येतात. असे लाखो भक्तांचे अनुभव आहेत. जर तुम्ही सुद्धा स्वामी समर्थ महाराजांचे भक्त असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हा नामजप करायला सुद्धा विसरू नका. श्री स्वामी समर्थ.